बुद्ध, धम्म आणि संघ जगातील ही तीन सर्वश्रेष्ठ रत्न आहेत. या महान तीन रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांची जयंती 132वी जयंती आपण उद्या दिनांक 14 एप्रिलला अतिशय आनंदाने हर्ष उल्हासाने साजरी करणार आहोत. अशा आपल्या सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या रक्त आणि श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी त्रिरत्न बुद्धविहार, भारतमाता नगर, औरंगाबाद या ठिकाणी आजचा हा धम्मसंस्कार आपण संपन्न करीत आहोत. या संस्काराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान पूजनीय भदंत बोधीपालोजी महाथेरो, पूजनीय भदंत सुगत बोधीजी महाथेरो, भिक्खू करुणानंदजी, भिक्खू धम्मबोधीजी आणि इतर सर्व सदा पूजनीय भिक्खूगण, आपण सर्व धम्म उपासक उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, प्रथमतः मी तुम्हा सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो आणि विशेष करून उद्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा पण अर्पण करतो. त्रिरत्न बुद्धविहाराच्या आपण सर्व व्यवस्थापन समितीच्या वतीने बाबासाहेबांच्या जयंती दिनाच्या पूर्वदिनी एक महान पुण्य संपादन करण्यासाठी, हे दान पुण्य करण्यासाठी या ठिकाणी हा धम्मसंस्कार आयोजित केलेला आहे. मला वाटतं जे प्रबोधनात्मक कार्यक्रम मागील 3-4 दिवसांपासून आपण इथे राबवित आहात, तर मलाही सूचित करण्यात आलं होतं 10 एप्रिलला, परंतु काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही. पण ही संधी मला आज पूजनीय भंतेजींच्या मुळे मला इथे प्राप्त झाली. तर जास्त नाही, कारण आपल्या सर्वांना भरपूर कामं आहेत. उद्याची जय्यत तयारी करायची आहे, त्यामुळे अधिक बोलणार नाही. 20 ते 25 मिनिटांमध्ये बाबासाहेबांचा एक महत्त्वपूर्ण संदेश आपल्या सर्वांना देण्याचा, समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. बाबासाहेबांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. या उपकारांची परतफेड आपण कधीच करू शकत नाही. या उपकारांमध्ये सर्वात मोठं जे उपकार बाबासाहेबांचे आपल्यावरती आहेत ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बौद्ध बनवलेला आहे. भगवान बुद्धांच्या या महान सद्धम्माची दीक्षा आपल्याला प्राप्त झाली. हे सर्वात मोठे उपकार बाबासाहेबांचे आहेत. कारण ज्या भारतभूमीमध्ये, ज्या भारत देशामध्ये बुद्ध धम्माचा उगम झाला, बुद्ध धम्माची स्थापना झाली आणि या भारतातूनच समग्र जम्बूद्वीपात, संपूर्ण जगामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. याच भारतामधून बुद्ध धम्म नामशेष झाला होता. बुद्ध धम्म हा नामशेष झाला होता. अशा नामशेष झालेल्या बुद्ध धम्माचं पुनर्जीवन करण्याचं काम बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बांधवांनो, या भारतभूमीला परत एकदा बुद्धभूमीचं रूप, बुद्धभूमीचं नाम प्राप्त करून देण्याचं महान पुण्य कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आज या वर्षी म्हणजे आपल्या सर्वांना बौद्ध बनून 66 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 67व्या वर्षामध्ये आपण बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत. हे आपल्या सर्वांचं महान पुण्य आहे. म्हणजे ज्या देशाला संपूर्ण जगतामध्ये बुद्धभूमी म्हणून ज्याचा सत्कार केला जातो, सन्मान केला जातो, ज्या भूमीला पवित्र समजलं जातं, अशा भूमीमध्ये राहून बाबासाहेबांच्या अनंत उपकारामुळे आज आपण सर्व याच बुद्धभूमीत एक बौद्ध म्हणून, ॲज अ बुद्धिस्ट म्हणून आपण जीवन जगत आहोत. हे आपलं सर्वात मोठं पुण्य आहे. हे बाबासाहेबांचे अनंत उपकार या भारत देशावर आहेत, आपल्या सर्वांवरती आहेत. नागपूरच्या 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या त्या पवित्र क्रांतिभूमीमध्ये, दीक्षाभूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं.
त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ त्रिशरण आणि पंचशील केवळ एवढ्यापुरतंच आपल्या समाजामध्ये असणाऱ्या दीक्षित बौद्धांचं मन परिवर्तन होणार नाही याकरिता त्यासोबत आणखीन एक डोस, आणखीन एक प्रबोधनात्मक कार्यक्रम आपल्याला दिला, तो म्हणजे 22 प्रतिज्ञा. त्रिशरण पंचशील तर मानवी जीवन सुखी जीवन जगण्याचा मार्ग आहेच, तो सद्धम्म मार्ग आहे. परंतु हजारो वर्षांपासून जो समाज, जो व्यक्ती अशा जुन्या चाली रीती रूढी परंपरेमध्ये फसलेला होता, अशा जुन्या चाली रीती रूढी परंपरेचा जबरदस्त पगडा ज्याच्यावरती होता, अशा समाजाला प्रबोधन करण्यासाठी, यांच्यामध्ये प्रबोधनात्मक विचार रुजविण्यासाठी त्रिशरण आणि पंचशिला समवेत बाबासाहेबांनी अत्यंत महत्त्वपूर्ण 22 प्रतिज्ञा सुद्धा दिलेल्या आहेत. म्हणून आपलं हे प्रथम कर्तव्य आहे की ॲज अ बुद्धिस्ट म्हणून, विशेष करून बाबासाहेबांप्रणीत जे बौद्ध लोक झालेले आहेत, त्रिशरण पंचशील हा आपला बौद्ध जीवन जगण्याचा मार्ग तर आहेच, परंतु आपल्या सर्वांवर आणखीन एक जबाबदारी आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या या 22 प्रतिज्ञांचं तंतोतंत पालन करणे. किमान सुरुवातीच्या ज्या 8 प्रतिज्ञा आहेत, नकारात्मक आहेत, ज्या आपल्याला सोडायचं आहे, मी हे करणार नाही, मी हे करणार नाही, याचा त्याग करेल, याचा त्याग करेल, किमान त्या तर प्रतिज्ञावर काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. बाकी पुढे तर मग मी हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, दारू पिणार वगैरे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या प्रतिज्ञा ज्या आहेत त्या आपल्याला स्वीकार करायच्या, त्याचं आचरण करायचं आहे. पण सुरुवातीला ज्या प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या की जे काही जुनं होतं, 14 ऑक्टोबर 1956च्या अगोदर जे काही जुनं होतं, जुन्या चाली रीती रूढी परंपरा, जुने देव धर्म, जे काही असेल त्या सर्व जुन्या गोष्टींचा त्याग करेल, असं बाबासाहेबांनी सुरुवातीला या प्रतिज्ञांमध्ये सांगितलेलं आहे. किमान त्या प्रतिज्ञांचं तरी आपण तंतोतंत काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. मी किमान म्हणतो, किमान त्या प्रतिज्ञांचं आपण पालन करावं. मग पुढे तर पंचशील आहे, अष्टशील आहे, 10 पारमित आहेत, अजून आपल्याला भरपूर आचरण करायचं आहे. बांधवांनो, याच 22 प्रतिज्ञांमध्ये एक आणखीन महत्त्वाची प्रतिज्ञा आपल्या सर्वांना बाबासाहेबांनी दिली. 18व्या क्रमांकाची ती प्रतिज्ञा आहे. या प्रतिज्ञेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, अशी प्रतिज्ञा घेतात आणि आपल्याला सांगतात की प्रज्ञा, शील आणि करुणा, 18वी प्रतिज्ञा आहे. प्रज्ञा, शील आणि करुणा या बौद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करेल. खूप महत्त्वाची प्रतिज्ञा आहे आपल्या सर्वांकरिता. कारण ज्या अर्थी आपण ॲज अ बुद्धिस्ट बौद्ध म्हणून जीवन जगत आहोत, तर जीवन कसं जगायचं हे सुद्धा ह्या प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला कसं जीवन जगायचं आहे. तर बाबासाहेब म्हणतात की जो बौद्ध व्यक्ती आहे, त्या बौद्ध व्यक्तीने ही जी प्रतिज्ञा आहे, म्हणजे तुमच्या आचरणिक धम्म आहे, तर त्या प्रतिज्ञेचं पालन तुम्हाला काटेकोरपणे करायचं आहे. काटेकोरपणे. कोणती प्रतिज्ञा? तर मी एक बौद्ध म्हणून मी बौद्ध धम्मातील प्रज्ञा, शील आणि करुणा या 3 तत्वांची सांगड घालून मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करेल. ही अतिशय महत्त्वाची प्रतिज्ञा आहे. मग जेव्हा आपण या प्रतिज्ञेचं चिंतन करतो की खरोखरच आज 66 वर्ष होत आहेत, म्हणजे झालेली आहेत बौद्ध म्हणून, तर या बौद्ध म्हणून जीवन जगत असताना मी माझ्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेल्या, बाबासाहेबांनी प्रतिज्ञेमध्ये सांगितलेल्या या 3ही तत्वांची सांगड घालून मी माझं जीवन व्यतीत करतो आहे का? मी प्रज्ञेचं आचरण करतो आहे का? मी शीलाचं आचरण करतो आहे का? मी करुणा भावनेने माझं जीवन व्यतीत करतो आहे का? याचं आपण थोडंसं चिंतन करायला पाहिजे. काय आहे प्रज्ञा, काय आहे शील, काय आहे करुणा, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. बरेच वेळेस आपण आपल्या मुलांची वगैरे नावं ठेवतो. मुलगी असेल तर मुलीचं नाव प्रज्ञा ठेवतो, कधी कधी करुणा पण नाव ठेवतो, आहे की नाही? त्याचा अर्थ खूप महान आहे बांधवांनो. प्रज्ञा आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. एक साधा सोपा अर्थ तुम्हाला सांगतो. प्रज्ञा म्हणजे काय? जीवन जगत असताना तुम्हाला प्रज्ञा किती महत्त्वाची आहे, प्रज्ञावान होणं किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. एक साधा अर्थ आहे, त्याचा खूप मोठा दीर्घ अर्थ आहे. समजण्यास उमजण्यास आपल्या सर्वांना व्यवहारिक अर्थ सांगतो. प्रज्ञा म्हणजे काय?
चांगलं काय आणि वाईट काय हे समजून घेण्याची सुबुद्धी म्हणजे प्रज्ञा. काय केल्यानं माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे समजून घेण्याचा कॉमन सेन्स, सुबुद्धी म्हणजे तुमची प्रज्ञा, शहाणपणा. याला साध्या सोप्या व्यावहारिक भाषेमध्ये आपण याचा अर्थ समजून घेऊया. मग हा मानवी जीवनाचा हा मार्ग जीवन जगत असताना अनेक जण आपल्याला अनेक मार्ग सांगतात. इच्छा तर सर्वांचीच आहे की मला सुखी व्हायचं आहे, मला सुखी व्हायचं आहे. मग ही सुखी होण्यासाठी, सुख प्राप्त करण्यासाठी आपल्या सभोवताल असंख्य मार्ग आपण पाहतो. तुम्ही जस्ट फक्त टी व्ही सुरू करा, सकाळी 7 वाजता टी व्ही सुरू करा आणि ते जे धार्मिक चॅनल्स जे असतात ना ते चॅनल तुम्ही सुरू करा. बघा त्याच्यावरती काय दाखवतात. त्याच्यावरती फक्त लोकांना ह्या जीवनामध्ये तुम्हाला जर सुख पाहिजे तर हे करा, ते करा, म्हणजे भविष्य, मग ग्रह, तारे, नक्षत्र, अमुक ढमुक, काय 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 दाखवतात. खूप काही दाखवतात. मी तर काही दिवसांपूर्वी लॉर्ड बुद्धावर पण ते बघितलं, 40 काहीतरी. कमाल वाटली मला साहेब, वाघ साहेब. म्हणजे काही दाखवतात. आणि लोक बिचारे बघा, बरं शिकलेले लोक पण थोडाही विचार करत नाही. अरे हा टी व्हीवरचा जो माणूस म्हणत आहे की माझ्याकडे हे यंत्र आहे, हे यंत्र जर तुम्ही तुमच्या घराच्या पूर्व दिशेने ठेवलं तर तुमच्या घरामध्ये कधी दुःख येणार नाही, कधी शोक येणार नाही, कधी रोगराई येणार नाही, तुमच्या इच्छा पूर्ण होतील वगैरे वगैरे. लोकाला खरंच वाटते. मग तो म्हणतो की नीचे दिए गए नंबर पे संपर्क करे, होम डिलिव्हरी. म्हणजे माणसाच्या सुखाची होम डिलिव्हरी होते आजकाल. आणि शिकलेले लोक लगेच फोनवर बुक करतात. काय सुख पाहिजे ना आपल्याला सुखी व्हायचं आहे ना, शॉर्टकट मार्ग आहे ना. काय 650 रुपयाचं, 500, 1000 रुपयाचं ते यंत्र मागवायचं, घरी ठेवायचं, झाला माणूस सुखी. बरं माणसं असा विचार करत नाही की खरंच एखादं यंत्र पूर्व दिशेने ठेवा, पश्चिम दिशेने ठेवा, माणसाला खरं सुख मिळेल का खरं सुख? हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रज्ञा पाहिजे. शिक्षण नाही म्हणत मी, कारण शिक्षणाला इंग्रजीमध्ये एज्युकेशन म्हणतात, प्रज्ञेला इंग्रजीमध्ये विजडम म्हणतात. विजडम म्हणजे जे मी करत आहो ते केल्याने खरंच तो माझा दुःखमुक्तीचा मार्ग आहे की नाही हे तुम्हाला समजलं पाहिजे. याकरता तुमच्याकडे प्रज्ञा असणं गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. एखाद्या मुक्या प्राण्यांचा बली दिल्याने एखादा देव खुश होऊन माझं भलं करेल, माझं मंगल करेल, मला दुःखमुक्त करेल, माझी इच्छा पूर्ण करेल, असं जे विचार करतात ते प्रज्ञाहीन लोक आहेत. असं कोण करतात विचार? ज्यांच्याकडे प्रज्ञा नाही, विजडम नाही. एज्युकेशन असू द्या, 4 भिंतीतलं, वकील असू द्या, डॉक्टर असू द्या, इंजिनियर, वैज्ञानिक का असे ना, तेही अंधश्रद्धेमध्ये फसलेले आहेत, अंधभक्तीमध्ये फसलेले आहेत, ब्लाइंड फेथमध्ये जीवन जगत आहेत. कारण त्यांच्याकडे फक्त शिक्षण झालं. काही एक ते प्रमाणपत्र मिळालं म्हणून वैज्ञानिक झाले. अरे प्रज्ञा नाही तुमच्याकडे, प्रज्ञा नाही आहे. तो एक मोठा सायंटिस्ट आहे. ते मागे एक ते रॉकेट पाठवायचं होतं आकाशामध्ये संशोधन करण्यासाठी. तर ते संशोधन करणे, ते रॉकेट आकाशात पाठवायचं आहे. तर त्या रॉकेटचा एक डेमो कुठं घेऊन गेले? तिरुपती बालाजीला, की देवा ते बरोबर होऊ देवर आमचं. अरे कुठे गेली आपली प्रज्ञा? कुठे गेली प्रज्ञा आपली? तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल बांधवांनो, की बाबासाहेबांनी आपल्याला प्रज्ञापूर्वक जीवन जगण्यासाठी का सांगितलं? कारण जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला जिकडे बघावं तिकडे अंधश्रद्धा, अंधभक्ती, मिथ्यादृष्टी, ब्लाइंड फेथ याचाच तो माजलेला आहे. आणि त्यामुळे खरी दुःखमुक्ती कोणती आहे, खरा दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे हे लोकांना समजत नाही, बिलकुल समजत नाही. एक नारळ फोडलं झालो मी सुखी, एक चादर चढवली झालो मी सुखी, एक जत्रा केली झालो मी सुखी. शॉर्टकट मार्गामध्ये मी इकडे ATM कार्ड टाका, इन्स्टंट प्रॉफिट, इन्स्टंट पैसे मिळतात. तसं इन्स्टंट सुख पाहिजे मला, तसं होत नाही ना, तसं कधीच होत नाही. त्यासाठी तुम्हाला आचरण करावं लागते. हे समजलं तर पाहिजे की माझं दुःखमुक्तीचा मार्ग नेमका आहे कोणता. हे समजण्यासाठी तुमच्याकडे विजडम पाहिजे, तुमच्याकडे प्रज्ञा पाहिजे. म्हणून जो समाज हजारो वर्षांपासून या हीन विचारांमध्ये जीवन जगत होता, त्या समाजाला, त्या लोकांना प्रज्ञा किती महत्त्वाची आहे की नाही? आपल्याला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजली पाहिजे. मी बौद्ध धम्मातील प्रज्ञा हे तत्व अत्यंत व्यवस्थित समजून घेऊन त्याचं मी माझ्या जीवनामध्ये काटेकोरपणे आचरण करण्याचा प्रयत्न करेल. बांधवांनो, प्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न करा,
कारण एका उपदेशामध्ये असं सांगितलेलं आहे की तुमचे करोडो रुपयांचा लॉस झाला तरी चालेल, करोडो रुपयांचा लॉस झाला तरी चालेल, पण आपल्या जीवनामध्ये प्रज्ञेचा लॉस होऊ देऊ नका. प्रज्ञेचा लॉस होऊ देऊ नका. कारण प्रज्ञेचा लॉस होणे म्हणजे प्रज्ञाहीन होणे, प्रज्ञा नष्ट होणे हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठा लॉस आहे, सर्वात मोठं नुकसान आहे. त्यामुळे बौद्ध धम्माचा अंगीकार करत असताना, आचरण करीत असताना आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित करा. काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे समजून घ्या. काय श्रद्धा, विज्ञानवादी श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, भक्ती काय, अंधभक्ती काय, सम्यक दृष्टी काय, मिथ्या दृष्टी काय, काय केल्याने मी दुःखमुक्त होईल आणि काय माझा दुःखमुक्तीचा मार्ग नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. यासाठी तुम्हाला प्रज्ञा अत्यंत महत्त्वाची आहे. यासोबत सोबत धम्माचं आचरण करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. आचरण म्हणजे कोणतं? शीलाचं पालन करणे. जसं भगवान बुद्धांनी भिक्षुणींसाठी शील सांगितलेलं आहे, तुमच्यासारख्या अनुयायांसाठी सुद्धा, धम्म उपासक उपासिकांसाठी सुद्धा शील सांगितलेलं आहे. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये पंचशीलाचं पालन करावं असं भगवान बुद्ध म्हणतात. कोणतं पंचशील आहे? जसं तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ते ग्रहण करता, आजही ग्रहण केलं की एक जो बौद्ध व्यक्ती आहे तो बौद्ध व्यक्ती जीवन जगत असताना कधीही हिंसा करत नाही. बौद्ध व्यक्ती कधी हिंसा करत नाही. एक बौद्ध व्यक्ती कधीही चोरी करत नाही. बौद्ध व्यक्ती कधी व्यभिचार करत नाही. बौद्ध व्यक्ती कधी असत्य भाषण करून, कटुवचन बोलून किंवा व्यर्थ बकवास करून कोणाला फसवत नाही, लुबाडत नाही. आणि बौद्ध व्यक्ती कधी मद्यपान करत नाही. अशा पद्धतीने आपण शील पालन करावं. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पंचशीलेचं पालन करावं. आपले कर्म सुधारले पाहिजेत. आपल्या जीवनामध्ये शुद्ध कर्माचा संचार झाला पाहिजे, संचय झाला पाहिजे. शील पालन करावं. यासोबत सोबत भगवान बुद्ध असंही म्हणतात की किमान एका महिन्यातून 4 दिवस आपण उपवास व्रताचंही पालन करावं. उपवास, अष्टशील उपवास व्रत आज औरंगाबाद आणि बऱ्याच ठिकाणी, नागपूरमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो खूप उपासक आता तयार झालेले आहेत, अष्टशील उपवास व्रताचं पालन करतात. भगवान बुद्ध म्हणतात पंचशील पालन करता 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 आणखीन एक पाऊल पुढे टाकायचं आहे, आपल्याला एक पाऊल अपस्टेअरला टाकायचं, तर आपण अष्टशिलेचंही पालन करावं. अष्टशील म्हणजे काय? 8 शिलांचं पालन करायचं आहे. किमान पौर्णिमेला, चतुर्दशीला आणि ज्या 2 अष्टमी असतात त्या 2 अष्टमीला एकूण 4 दिनी आपण अष्टशील उपवास व्रताचं पालन करावं. पौर्णिमा, त्यानंतर चतुर्दशी म्हणजे अमावस्येचा अगोदरचा जो दिवस आहे त्याला 14वा दिवस म्हणजे चतुर्दशी म्हणतात, आणि दोन्ही अष्टमी त्यावेळेस आपण अष्टशील उपवास व्रताचंही पालन करावं. ज्यांना वाटतं की आपण आणखीन एक अपस्टेअर पुढे जावं, पुढचे पाऊल टाकावं, तर त्यांनी किमान अनागारिका म्हणून तरी, स्त्री महिला असतील तर आपण भिक्षुणी बनून पण जीवन जगू शकता अंशकालीन शिबिरामध्ये, किंवा अनागारिका म्हणून पण आपण जीवन जगू शकता. तर आपण दशशिलेचं पालन करता. बघा आता चौक्याला लोकोत्तरा महाविहारामध्ये श्रामनेर आणि सामनेरी शिबिर सुरू होणार आहे, पूजने भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या मार्गदर्शनामध्ये. तर ते पण जीवन म्हणजे चिवर घेऊन, दीक्षा ग्रहण करून चिवर घेऊन ते सुद्धा जीवन आपण जगावं, तो सुद्धा आपण अनुभव घ्यावा. तर हा जो शील पालन करण्याचा मार्ग आहे, हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. तेव्हा प्रत्येक बौद्ध व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनात पंचशिलेचं पालन करावं, वेळेप्रसंगी अष्टशिलेचं पालन करावं, आणि किमान चिवर घेऊन म्हणजे दीक्षा ग्रहण करून आपण दशशिलेचंही पालन करण्याचा अनुभव नक्कीच घ्यावा. यासोबत आणखीन एक तत्व बाबासाहेब सांगतात, करुणा. जीवन जगत असताना करुणा ही फार महत्त्वाची आहे. करुणा म्हणजे काय? तर भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानामध्ये करुणा विशद केलेली आहे. करुणा याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला दुखी पाहता की तो व्यक्ती खूप दुखी आहे, कष्टी आहे, शोक करत आहे, तर त्याचं ते दुःख पाहून तुमचं मन कंपित झालं पाहिजे. त्याचं जे दुःख पाहून तुमचं मन हे व्हायब्रेट झालं पाहिजे, कंपित झालं पाहिजे. तुमच्या मनात हा भाव उत्पन्न झाला पाहिजे, अरे अरे किती हा माणूस दुःखी आहे बिचारा, अरे अरे हा माणूस किती शोक करत आहे. तर तुमच्या मनात हा भाव उत्पन्न व्हावा, अरे याचं दुःख कमी व्हावं, बिचारा फार दुःखी आहे, याचं दुःख कमी झालं पाहिजे, याचं हे जे शोक करणं आहे हे कमी झालं पाहिजे. असा जेव्हा भाव तुमच्या मनामध्ये उत्पन्न होतो, आपण म्हणत नाही का कळकळ म्हणजे निर्माण होते मनामध्ये एखाद्याला पाहिल्यावर, आहे की नाही?
मनामध्ये कळवळा निर्माण होते. तर ती जी भावना आहे की त्याचं दुःख कमी व्हावं, त्याचा शोक कमी व्हावा, याच भावनेला बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये करुणा असं म्हणतात. ती किती महत्त्वाची करुणा आहे. ज्या ज्या वेळेस आपण आपल्या समाजामध्ये ही सगळी जीवनचर्या करीत असताना आपल्याही समाजामध्ये अनेक लोक दुःखी आहेत, अनेक लोक शोक करत आहेत, तर तुमच्याही मनात हा एकदम म्हणजे करुणेचा भाव असला पाहिजे की बिचाराचं दुःख कमी व्हावं, त्याचा शोक कमी व्हावा. भगवान बुद्धांनी बोधिवृक्षाखाली हा विचार केला होता की मला जे बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं, हे ज्ञान मी लोकांना सांगावं की नाही. याला म्हणजे विषाद योग असं म्हणतात की हे बुद्ध दुःखमुक्तीचं ज्ञान लोकाला सांगावं की नाही. तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये ती अपार करुणा उत्पन्न होते. त्या जनतेकडे पाहतात, अपार करुणा उत्पन्न होते. ते पाहतात, अरे हे जे सगळे लोक आहेत हे खूप दुःखी आहेत, ह्या लोकांना दुःख माहीत नाही, दुःखाची कारणं माहीत नाही, अरे ह्या लोकांना जीवनाचं सत्य माहीत नाही, ह्या लोकांचं दुःख कमी झालं पाहिजे अशी करुणा भगवान बुद्धांच्या मनात उत्पन्न झाली. ह्या लोकांचा शोक कमी झाला पाहिजे अशी करुणा भगवान बुद्धांच्या मनात उत्पन्न झाली. म्हणूनच तर आपण भगवान बुद्धांना महाकारुणिक म्हणतो. एवढी अपार करुणा, अनंत अमर्याद करुणा भगवान बुद्धांच्या मनात उत्पन्न झाली. आणि बाबासाहेब पण बघा किती मूर्तिमंत उदाहरण आहे. आपल्या सर्वांचे करुणाकर आहेत ते. अनंत करुणा बाबासाहेबांच्या मनात उत्पन्न झाली बघा आपल्या सर्वांबद्दल. बाबासाहेबांनी जर असा विचार केला असता, कारण बाबासाहेब स्वतः शिकले, मोठे झाले, मोठ्या हुद्द्यापर्यंत गेले, टाय कोट सूट बूट घालून मस्त एकदम मोठं जीवन जगत होते. बाबासाहेबांनी जर असा विचार केला असता की मला काय करायचं आहे लोकांचं, हे जे लोक आहेत हे लोक दुःख करत आहेत, हे लोक शोक करतात, हे लोक पश्चाताप करतात, रणकंदन करतात, अरे हे त्यांचे कर्म आहेत, मला काय करायचं आहे. असं जर बाबासाहेबांनी विचार केला असता बांधवांनो, तर आपल्या सर्वांचा उद्धार केला झाला असता का? नाही ना. बाबासाहेबांच्या मनात आपल्या सर्वांचं दुःख पाहून अनंत करुणा उत्पन्न झाली. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये असलेले जो शोक आहे, जे दुःख आहे, हे सगळं बघून बाबासाहेबाचं मन असं करुणेनं ओतपोत भरलं. आणि एवढे महान करुणावान बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जीवन समर्पित करून टाकतात आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी. ही करुणा आहे. बाबासाहेबाच्या मनात आपल्या सर्वांप्रती जो महान करुणा भाव उत्पन्न झाला, याच करुणा भावनेमुळे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांचा उद्धार केला. बघा वयाच्या 60व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं, बरोबर आहे. तेव्हा बाबासाहेबाचं वय 60 वर्षांचं होतं. आज बघा बरं तुमच्यापैकी किती 60 वर्ष झालेली आहेत. आज गुडघे दुखतात, आज कंबर दुखते. 60 वर्ष ज्यांची झालेली असतील, गुडघे दुखतात, कंबर दुखते, बीपी आहे, शुगर आहे, कधी कधी थायरॉइड आहे, वगैरे वगैरे किती आजार होतं आपल्याला की नाही. 60व्या वर्षी रिटायरमेंटचं मला वाटतं त्यामुळे ठरवलं असेल की ह्या वयापासून हळूहळू सगळे आजार सुरू होतात, शरीर का साथ देत नाही, कमजोर होते शरीर. अरे 60व्या वर्षी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं ना, हे साधं सोपं म्हणजे साधी गोष्ट नाही बांधवांनो. कारण बाबासाहेबांच्या मनात संपूर्ण भारतवर्षाबद्दल करुणा उत्पन्न झाली. या सर्व भारतीयांचं कल्याण व्हावं, या संपूर्ण भारताचं मंगल व्हावं, कल्याण व्हावं, अशी अनंत करुणा उत्पन्न झाली. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांनी 20-20 तास बसून भारताचं संविधान लिहिलेलं आहे. ही करुणा होती. आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं, ही बाबासाहेबाची करुणा होती. आपल्या सर्वांचा उद्धार केला, ही बाबासाहेबाची करुणा होती. म्हणूनच बाबासाहेबांमध्ये हे तीनही गुण होते. बाबासाहेब हे प्रज्ञावान होते. त्यांचं जीवनचरित्र वाचा. बाबासाहेबांमधली कसे प्रज्ञावान होते. बाबासाहेब हे शीलवान होते. त्यांचं चरित्र वाचा, कसे बाबासाहेब शीलवान होते. बाबासाहेब किती करुणावान होते. बाबासाहेबांचं चरित्र वाचा. बाबासाहेबांनी महाडला जे 14 तळे सत्याग्रह केला, त्या ठिकाणी आज आपले लोक जातात आणि पाणी पितात, त्या तळ्याचं पाणी पितात. आम्ही लोकांना म्हणतो पाणी पिऊ नका, ते पाणी घाण आहे, ते आजूबाजूला ते टी स्टॉल लागलेले आहेत, ते लोक चहापत्ती त्याच्यामध्ये टाकतात, ते पाणी घाण आहे. नाही नाही म्हणतात, इथे बाबासाहेबांनी पाणी पिलं होतं तर आम्ही पाणी पिऊ. अरे मला हे पाणी पिऊन तुमचं काय, बाबासाहेबांना काय तहान लागली होती त्यावेळेस? महाडचा 14 तळे सत्याग्रह केला, बाबासाहेबांना काय तहान लागली होती का? अरे तहान तर लागली असेल पटकन जाऊन कोणीतरी बाबासाहेबांना पाणी आणून दिलं असतं. बाबासाहेबांची तहान लागली होती. अरे बाबासाहेबांची प्रज्ञा कशी होती बघा त्यावेळेस.
तहान लागली म्हणून बाबासाहेबांनी 14 तळे सत्याग्रह केला नाही, सत्याग्रह केला, कारण सत्याचा आग्रह धरला. कारण सत्य हे आहे की निसर्ग हे पाणी हे निसर्गाची देणगी आहे आणि सगळ्यांचा त्याच्यावर सारखा अधिकार आहे. ह्या सत्याचा आग्रह धरण्यासाठी बाबासाहेबांनी प्रतिकात्मकरित्या ते पाणी पिलेलं आहे. ही बाबासाहेबांची प्रज्ञा आहे, ही बाबासाहेबांनी सांगायचं होतं. आणि आज आपण तिथे जाऊन भोळेबाबडे, आपले बाबासाहेब श्रद्धा असणारे लोक, भोळेबाबडे लोक जातात आणि पाणी पितात. पाणी पिण्याचा उद्देश नव्हताच त्या ठिकाणी, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला, कशासाठी केला? आता जाऊन का काळारामाची पूजा करायची का? आपण काळारामाची पूजा करायची का? नाही. तिथे बाबासाहेबांची प्रज्ञा बघा. बाबासाहेबांची प्रज्ञा ही सांगते की इथे मंदिरामध्ये पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे. हे बाबासाहेबांना तिथे सिद्ध करायचं होतं. आणि आज आपण तिथे जाऊन त्या काळारामाचं दर्शन घेतो, कारण बाबासाहेबांनी इथे सत्याग्रह केला होता. बाबासाहेबांची प्रज्ञा आपल्याला समजली पाहिजे. हा सत्याग्रह बाबासाहेबांनी का केला हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामागची बाबासाहेबांची भूमिका आपल्याला समजली पाहिजे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्यामध्ये तेवढी प्रज्ञा विकसित झाली पाहिजे ना. किती शीलवान होते बाबासाहेब आंबेडकर. कधी हिंसा केली नाही बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी कधी चोरी केली नाही. अरे बाबासाहेबांनी कधी म्हणजे बिलकुल व्यभिचार, बिलकुल थोडा मार्गही अनुसरला नाही. एकदम सदाचारी मार्ग बाबासाहेबांनी अनुसरलेला होता. कधी असत्य भाषण करून, कटुवचन बोलून, व्यर्थ बकवास करून कधी बाबासाहेबांनी आपल्या वाणीचे दुष्कर्म केले नाही. बाबासाहेबांनी दारूचा एक थेंबही पिला नाही. कधीच मद्यपान आणि नशापानी केलं नाही. आणि आज बाबासाहेबांच्या जयंतीला भरघोसपणे लोक डान्स करत आहेत शक्तिवर्धक यंत्र घेऊन. अरे बाबासाहेबांमधलं शील आपल्यामध्ये आलं पाहिजे ना. बाबासाहेब जेवढे शीलवान होते किंवा त्याचा एक अंश तरी 5वं शील तर आपल्यामध्ये आलं पाहिजे. हा संदेश लोकांनी घेतला पाहिजे. बाबासाहेब जसे शीलवान होते, आपणही शीलवान बनण्याचा प्रयत्न करा. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बौद्ध व्यक्ती हा जीवन जगण्याचा तथा शील मार्ग आहे. तर शील पालन करणं आपण महत्त्वाचं आहे. आणि तेवढीच महत्त्वाची आहे करुणा. आपल्यामध्येही एकमेकांप्रती करुणा असावी, एकमेकांप्रती सद्भाव असावा, मैत्री असावी, चांगला भाव असावा. आणि जो व्यक्ती बाबासाहेबांनी सांगितलेल्या या मूल्यवान अशा मार्गाचं अनुसरण करतो, तो व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखाला प्राप्त करतो. बांधवांनो, बाबासाहेबांनी या 22 प्रतिज्ञेमध्ये ह्या ज्या महत्त्वपूर्ण 3 गोष्टी विशद केलेल्या आहे की बौद्ध धम्मातील प्रज्ञा, शील आणि करुणा या 3 तत्वांची सांगड घालून मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करेल, मी माझं जीवन व्यतीत करेल. तेव्हा आपणही बाबासाहेबांच्या या 22 प्रतिज्ञांचं खूप चांगल्या प्रकारे अनुकरण करावं. आपणही आपल्या जीवनात प्रज्ञा, शील आणि करुणा या 3 तत्वांची सांगड घालून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती आहे. हर्षोल्लास करावा, आनंदोत्सव साजरा नक्कीच करावा, नृत्य करावं, आनंद साजरा करावा. परंतु प्रबोधनसुद्धा होणं ते एवढंच महत्त्वाचं आहे. मी त्रिरत्न चॅरिटेबल संस्था आणि त्रिरत्न बुद्धविहार व्यवस्थापन समितीतील आपण सर्व उपासक आणि उपासिकांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो की खूप चांगले असे प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण यावर्षी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने राबवलेले आहेत. दरवर्षी असे उपक्रम व्हावे, प्रबोधन व्हावं, वैचारिकता वाढावी, आपल्यामध्ये प्रज्ञा वाढावी, प्रज्ञेचा विकास व्हावा. याकरिता आपण सर्वच पुढाकार घेऊन आपल्या या विहाराच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा संदेश लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करावा. मी पुनश्च एकदा त्रिरत्न बुद्धविहार व्यवस्थापन समिती, त्रिरत्न चॅरिटेबल संस्था, संपूर्ण माता भगिनी महिला मंडळ, उपासक उपासिका आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. जे जे काही दानपुण्य आज या ठिकाणी आपण केलं, या दानपुण्य बलाने आपल्या समस्त जनांचं जयमंगल कल्याण व्हावं अशी मंगलकामना या ठिकाणी अर्पण करतो. अधिक न बोलता पुनश्च एकदा या ठिकाणी मंगलकामना अर्पण करून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.